42 कोटी रुपये 1800 कोटीची जमीन काही कोटीला लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केलेला आहे। जमीन प्रकरणातलं हे दुसरं मोठं प्रकरण असं म्हणतात। नाही, आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल। वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे, त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी, केवळ हे लोक मीडियात बोलतात। प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना, तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल। तशी काल आम्ही बघा, परवाची जी आहे घटना पुण्याची, त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे। सुमोटो मीडियाने आम्हाला प्रकरण दिलं, त्यावर आमची चौकशी नेमली, आम्हाला ते आढळलं, आम्ही कारवाई केली। 42 कोटी रुपये पुणे व्यवहार प्रकरणी भरावे लागणार आहे। या संदर्भात महसूल मंत्री म्हणून काय सांगाल? मी तेच सांगतो की प्राथमिकदृष्ट्या जे सकृत दर्शनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली, गुन्हे दाखल केले। आता चौकशीमध्ये जे काही येईल, महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे, आणि चौकशी अंती जे काही त्यामध्ये दिसेल ते आम्ही आमचं सरकार करेल। देवेंद्रजींनी, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत। अजून एका जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी बोपोडी येथील एका प्रकरणात अजून काही अमेडिया कंपनीवर गुन्हे दाखल झाले नाही। आता तर आमच्याकडे एवढं प्रकरण आहे, पण अजूनही मी वारंवार सांगतो की या महाराष्ट्राच्या कुठल्याही नागरिकांना तक्रार करायचा अधिकार आहे। महसूल खात्यामध्ये, नोंदणी खात्यामध्ये जर आपल्याला काही गडबड वाटली तर मी दिवसभर मंगळवार बुधवार तक्रारी ऐकतोच। या राज्यामध्ये जर आमच्या अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील किंवा प्रशासनाकडून काही चुका झाल्या असतील तर सरकार ऐकायला तयार आहे। वडेट्टीवारला माझी विनंती आहे की त्यांनी मला पत्र दिलं, त्याची चौकशी करू।